नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे. आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा 21वा भाग बघणार आहोत. दोघांचे सुद्धा प्रेम ओसांडून वाहत होतं. दोघांनी सुद्धा एकमेकांना आणलेली गिफ्ट दिले. राया आणि मंजिरी दोघे सुद्धा एकमेकांसाठी घेतलेली ड्रेस चेंज करून आले. मंजिरी तर रायाने घेतलेल्या ड्रेसमध्ये एखाद्या परीसारखी दिसत होती. राया सुद्धा काही कमी दिसत नव्हता बरं. एखाद्या हिरोला मागे पाडेल असा दिसत होता राया. दोघे पण मिळून मस्त जेवण करतात. मंजिरीला रायाने बनवलेले सगळे पदार्थ आवडतात. जेवण झाल्यानंतर रायाने म्युझिक सिस्टीम ऑन केली. रायाने मंजिरीला जवळ घेतलं. खडूस दिसणारा राया खूपच रोमॅन्टिक होता. दोघांनी मिळून आवडत्या गाण्यावर डान्स केला आणि अशा प्रकारे दोघांनी पण एकमेकांवर असणारं प्रेम हे व्यक्त केलं. हे सुंदर आणि मनमोहक क्षण कॅमेरामध्ये टिपतात. हळूहळू दोघांच्या मधलं प्रेम फुलायला लागलं. पुढे अजून बऱ्याचशाच रोमॅन्टिक गोष्टी पावसाच्या पडणाऱ्या सरींप्रमाणे दोघांमध्ये बरसणार आहेत. बराच उशीर झाला होता, त्यामुळे रात्री दोघे पण झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये जातात. आज पहिल्यांदा असं दोघे पण बेड एकमेकांसाठी शेअर करतात. मंजिरीला जरा खूपच अवघडल्यासारखं झालं होतं. मंजिरी रायाच्या हातावर आपलं डोकं ठेवून आडवी पडली होती. दोघे पण पहिल्या झालेल्या भेटीपासून ते प्रेम व्यक्त करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आठवून एकमेकांशी गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता रायाला केव्हा झोप लागली हे त्यालाच समजलं नाही. बिचारी मंजिरी मात्र बडबडत राहिली होती. बराच वेळ रायाचा का आवाज येत नाही म्हणून मंजिरी रायाकडे बघते तर राया झोपलेला होता. हे बघून, काय हो राया, केव्हापासून मी एकटीच बडबडते, तुम्ही झोपलात पण, असं म्हणत मंजिरी हळूच रायाच्या केसांमधून हात फिरवते. तुम्ही झोपल्यावर किती क्यूट दिसता. त्याच्या गालाला आपल्या ओठांचा स्पर्श करत रायाला गुड नाईट बोलते आणि झोपण्याचा प्रयत्न करते. पण तिला काही केल्या झोपच येत नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर तिला झोप लागली. मध्यरात्री कसला आवाज येतोय म्हणून एकदम मंजिरी घाबरून उठली. तिने लगेचच साईडला असणारा टेबल लॅम्प ऑन केला. घाबरलेली मंजिरी रायाकडे बघते तर काय, राया घोरत होता. तो आवाज रायाच्या घोरण्याचाच होता. अहो राया, उठा ना, किती घोरताय तुम्ही, असं म्हणत मंजिरी रायाला कितीतरी वेळा हलवते. पण राया एवढा सुस्त झोपला होता की त्याला जागच येत नाही. आता कसं उठवू रायाला, असा विचार करत मंजिरी डोक्याला हात लावून बसली होती. तेवढ्यात तिला टेबलवर मोरपीस दिसलं. मंजिरीला मोरपीस बघून एक आयडिया सुचली. ते मोरपीस घेऊन मंजिरीने रायाच्या कानात मोरपिसाचं एक टोक घेऊन हळूच फिरवलं. तसं राया एकदम घाबरून कोण आहे कोण आहे करत उठून बसलं. रायाला असं घाबरलेलं बघून मंजिरीला खूप हसायला आलं. तिला असं हसताना बघून राया एकदम शांत झाला. काय झालं हसायला, तू एवढी का हसतेस, रायाने मंजिरीला विचारलं. अहो राया, हसू नाही तर काय करू, तुम्ही एवढं हसायला येण्यासारखं घाबरत उठलात. किती घोरताय हो तुम्ही वाघासारखं, तुमच्यामुळे मला झोपच लागेना. मंजिरीचं बोलणं ऐकून रायाला हसूच आवरत नव्हतं. पण तरीही मी वाघासारखं घोरतोय काय, असं म्हणत रायाने मंजिरीकडे उशी फेकली. मंजिरीने सुद्धा दुसरी उशी घेऊन रायाकडे फेकली. बघता बघता दोघे पण मध्यरात्री रूममध्ये एकमेकांना उशी मारून खेळू लागले. संपूर्ण रूमवर पसारा करून ठेवला दोघांनी. रायाला उशी मारायच्या नादात मंजिरी पायात असणाऱ्या उशीमध्ये पाय अडकून रायाच्या सोबत बेडवर पडली. दोघांचे सुद्धा हृदय धडधड
वाजत 80च्या स्पीडने पळू लागलं. दोघे पण एकमेकांच्या एवढे जवळ आले की त्यांना काही सुचलंच नाही. रायाच्या तर मनात लाडू फुटत होते. रात्र संपूच नये असं वाटत होतं रायाला. मंजिरी मात्र खूपच लाजून गेली. मंजिरीने मोकळे सोडलेले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. रायाने हळूच एका बोटाने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला घेतले. राया हळूच तिच्या गालांना आपल्या गालाचा स्पर्श करणार. तेवढ्यात मंजिरी, अहो राया, काहीतरीच तुमचं, असं म्हणत उठत होती. पण पुन्हा एकदा खाली झुकली, कारण तिचं मंगळसूत्र रायाच्या शर्टच्या बटनमध्ये अडकलेलं होतं. चेहऱ्यावरचे केस बाजूला करत मंजिरी रायाच्या शर्टच्या बटनमध्ये अडकलेलं मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करते, पण तिला काही केल्या निघतच नाही. तिचे प्रयत्न बघून राया बोलला, 2 मिनिट थांब, मी काढतो. रायाला सुद्धा बटनमध्ये अडकलेलं मंगळसूत्र बराच वेळ निघत नाही. शेवटी दोघे मिळून प्रयत्न करतात आणि दोघांच्या सुद्धा प्रयत्नाला यश येतं. अहो राया, आता बरीच रात्र झाले, चला आता आपण झोपूया. उद्या आपल्याला माझ्या घरी जायचं आहे, आईचा फोन आलेला माहिती आहे ना. असं म्हणत मंजिरी रायाच्या शेजारी लाईट बंद करून झोपली. खरंच आज माझ्यापेक्षा आनंदी दुसरा कोणी नसेल, असं म्हणत मंजिरीला मिठी मारून राया सुद्धा गालातल्या गालात हसत झोपला. सकाळचे 7 वाजले. क्षितिजावर आसमंत सगळीकडे सोनेरी किरणे पसरली. पक्ष्यांची किलबिलाट चालू झाली. बागेतल्या वेलीवरच्या फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. थंडगार हवा अंगाला स्पर्श करून जात होती. थंडगार हवेच्या स्पर्शाने मंजिरीला जाग आली. अंगावर टाकलेला रायाचा हात बाजूला करत मंजिरी उठली. सकाळची सुरुवात मंजिरीची खूपच छान झाली. त्यामुळे तिची सकाळ खूपच सुंदर झाली. सगळा दिवस खूप बिझी जाणार होता, म्हणून मंजिरी घाईघाईतच आंघोळीला गेली. आंघोळ करून मंजिरी बाहेर आली, तरी सुद्धा राया अजून लोळतच पडला होता. लांब सडक केसांमधून पडणारं टिपटिप पाणी बघून मंजिरी रायाची मच्छा करायची ठरवते. रायाजवळ जाऊन मुद्दामून आपले केस मंजिरीने झटकले. तसं केसांमधलं पाणी रायाच्या चेहऱ्यावर पडताच राया गडबडून उठला. मंजिरीचं लाल साडीतलं रूप बघून राया तिच्याकडेच बघत राहिला. लाल साडीत मंजिरी गुलाबाच्या नुकत्याच उमललेल्या फुलासारखी दिसत होती. मंजिरीचं सौंदर्य बघून तर राया फ्लॅटच झाला. ऐक ना, काय चाललंय तुझं? प्लीज, मला झोप आली, झोपू दे ना. राया पुन्हा बेडवर आडवा पडत बोलला. अहो राया, काय चाललंय तुमचं? रात्री सांगितलं होतं ना आज आपल्याला माझ्या घरी जायचं आहे म्हणून. उठा ना, आता बघा किती वाजले, खूप उशीर झाला. मंजिरी रायाला उठवत बोलली. बरं ठीक आहे, उठतो मी, पण एका अटीवर. तुला मला काहीतरी बोलावं लागेल, मगच मी उठणार. राया मंजिरीची फिरकी घेत बोलला. बरं ठीक आहे, काय बोलायचं? असं म्हणत मंजिरी बेडवर त्याच्या शेजारी जाऊन बसली. रायाने लगेच मंजिरीला हसतच आय लव्ह यू बोल म्हणून सांगितलं. त्याचं बोलणं ऐकून मंजिरीला खूप हसायला आलं. काय म्हणालात तुम्ही? पुन्हा एकदा बोला. मंजिरी रायाजवळून उठत बोलली. तसं रायाने तिचा हात आपल्या हातात धरला. तेवढ्यात आईने आवाज दिला. तसं मंजिरीने रायाला चिमटा काढत त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेऊन खाली हॉलमध्ये पळाली. मग काय, राया उठून आंघोळीला गेला. तयार होऊन हॉलमध्ये आला. नेहमीप्रमाणे बाबा हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. आई देवघरात देवाची पूजा करत होती, तर मंजिरी किचनमध्ये नवीन नवीन प्रयोग करत होती. आज कोणत्या नवीन पद्धतीचा नाश्ता खायला मिळणार याची उत्सुकता तर सगळ्यांनाच होती. राया पाणी पिण्याच्या निमित्ताने हळूच किचनमध्ये गेला. एका साईडला मोबाईल चालू करून मंजिरी नाश्ता बनवत होती. कमरेला पदर खेचून केसांना वर बांधून मंजिरीचे प्रयत्न चालू होते.
रायाला असं किचनमध्ये आलेलं बघून मंजिरीने शेवटी रायाला विचारलं, काय करताय किचनमध्ये तुम्ही? जा बरं बाहेर जाऊन बसा, नाश्ता झाला की मी तुम्हाला बोलवेल. रायाने हातातला ग्लास किचनमध्ये ठेवला आणि मंजिरीला बोलला की चल आज मी तुला मदत करतो. मंजिरी ठीक आहे बोलून रायाला कांदा चिरायला देते. रायाने कांदा चिरायला घेतला खरा, पण त्याचं लक्ष मंजिरीकडे होतं. त्यामुळे आपण काय चिरतोय, कुठे चाकू ठेवला आहे याचं त्याला भानच नव्हतं. कांदा चिरता चिरता त्याने स्वतःचं बोट कापून घेतलं. आई ग म्हणत रायाने बोट झटकलं. बोटातून रक्त वाहू लागलं. रायाच्या आवाजाने आई देवघरातून बाहेर किचनमध्ये आली. बाबा सुद्धा हॉलमधून किचनमध्ये धावत गेले. पण समोरचं दृश्य खूप सुखद धक्का देणारं होतं दोघांना पण. मंजिरी रायाच्या बोटावर प्रेमाने हळद लावत रायाला बडबडत होती, तुम्हाला कधी कुणाचं ऐकायचं नसतं ना, जा बाहेर जाऊन बसा बाबांच्या जवळ, मी करते नाश्ता. दोघांच्या मध्ये हळूहळू फुलणारं प्रेम बघून आईबाबांना खूप सुखी समाधान वाटलं. चला हो चालू दे यांचं म्हणत आई बाबांना घेऊन हॉलमध्ये गेली. मंजिरी एवढ्या काळजीने रायाच्या बोटाला हळद लावत होती की राया तिच्याकडे बघतच राहिला. मंजिरीच्या डोळ्यात काळजी, आपुलकी, प्रेम दिसत होतं. तिचं असं काळजी करणं बघून रायाला घैवरून आलं. किती प्रेम करतेस माझ्यावर, मग मांजरीने सारखी मधीच का भांडतेस? रायाचं बोलणं ऐकून भाऊक झालेली मंजिरी एकदम खळखळून हसली. काय हो राया, तुम्ही पण ना म्हणत मंजिरी नाश्ता बनवायला घेतली. मंजिरीने आज चमचमीत पावभाजी नाश्त्याला बनवली. आई बाबांना आणि रायाला मंजिरीने बनवलेली पावभाजी खूपच आवडली. आज पहिल्यांदाच मंजिरीने खूप छान पावभाजी बनवली होती. सगळेजण मिळून चहा नाश्ता करतात. त्यानंतर मंजिरी आणि राया मंजिरीच्या घरी जाण्यासाठी निघतात. आज राया ड्रायव्हिंग करत होता. मंजिरी त्याच्याशी गप्पा मारत बाजूला बसली. मंजिरीची बडबड ही चालूच होती. मंजिरीच्या घरी जाण्यासाठी रायाने मिठाई आणि फळं घेण्यासाठी गाडी एका साईडला घेतली. मंजिरीला गाडीतच बस, मी लगेच आलो घेऊन म्हणून सांगून राया रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या मिठाईच्या दुकानाकडे जात होता. त्याला ऑफिसमधून एक मेसेज आला होता म्हणून तो बघतच मोबाईलमध्ये जात असताना समोरून एक गाडी येत होती. रायाचं अजिबात लक्ष इकडे तिकडे नव्हतं. राया गाडीतच त्याचं पॉकेट विसरून गेला होता म्हणून मंजिरी त्याच्या पाठोपाठच गेली. राया समोरून येणाऱ्या गाडीला धडकणार तेवढ्यातच मंजिरीने जाऊन रायाला धक्का मारला. राया तर रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडला, पण मंजिरी मात्र त्या गाडीखाली आली. मंजिरी रायाचं नाव घेत मोठ्याने ओरडली. एका क्षणासाठी सगळेच थांबले. रस्त्याच्या पलीकडे पडलेल्या रायाला तर काहीच समजलं नाही की काय झालं. मंजिरीचा आवाज ऐकून कसंबसं स्वतःला सावरत रायाने समोर पाहिलं. मंजिरी रक्तबंबाळ होऊन रस्त्याच्या मधोमध पडलेली बघून राया मोठ्याने मंजिरी मंजिरी ओरडत मंजिरी जवळ गेला. रायाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा या थांबतच नव्हत्या. मंजिरीच्या डोक्यातून भरपूर रक्त वाहत होतं. रायाने मंजिरीला उचलून घेतलं. गाडीचा दरवाजा ओपन करून मंजिरीला गाडीमध्ये बसवलं आणि लगेचच हॉस्पिटलच्या दिशेने राया मंजिरीला घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत त्याच्या तोंडात एकच वाक्य होतं, मंजिरी तुला काही नाही होणार, मी तुला काही होऊ देणार नाही म्हणत राया एकदम स्पीडने मंजिरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. मंजिरीला आपल्या दोन्ही हातांमध्ये उचलून घेऊन राया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर डॉक्टर प्लीज माझ्या बायकोला वाचवा असं म्हणत राया ओरडतच हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी लगेचच मंजिरीवर उपचार चालू केले. घाबरलेल्या रायाने लगेचच मंजिरीच्या आई वडिलांना आणि स्वतःच्या आईबाबांना फोन करून सांगितलं. आता कुठे दोघांच्या मध्ये प्रेम फुलू लागलं होतं. तेवढ्यातच असा मंजिरीचा अपघात झाला. मंजिरी खूपच क्रिटिकल अवस्थेत होती. रायाला समजत
समजतच नव्हतं की काय करावं. हळूहळू रायाचा धीर सुटत चालला होता. डॉक्टरांनी रायाला सांगितलं की मंजिरीचं खूप ब्लड गेले आणि तुम्ही लगेचच ब्लडची अरेंजमेंट करा. राया लगेचच ब्लड अरेंजमेंटच्या कामाला लागला. तेवढ्यातच राणी, आई बाबा, मंजिरीचा आई बाबा आले. सगळेजण मंजिरीच्या काळजीने व्याकुळ झाले. राणी आणि राया दोघे मिळून ब्लडची अरेंजमेंट करतात. मंजिरीला ब्लड तर चढवलं, पण काही केल्या ती शुद्धीतच आली नाही. डॉक्टरांनी सांगितलं पुढच्या 48 तासात मंजिरी जर शुद्धीवर नाही आली तर ती कोमेत जाण्याची शक्यता आहे म्हणून. ही गोष्ट ऐकून तर राया जागीच बसला. असं नाही होऊ शकत, माझ्या मंजिरीला काही होणार नाही म्हणून राया आपल्या आई वडिलांना मी मंदिरात जाऊन येतो म्हणून सांगून राया मंदिरात गेला. आईने राणीला त्याच्या सोबत पाठवलं. राया श्रीकृष्णाच्या मंदिरात गेला आणि श्रीकृष्णाला बोलू लागला, काही कर पण माझ्या मंजिरीला शुद्धीवर आण, तिला लवकर बरं कर. राया श्रीकृष्णासोबत वाद घालत मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घेऊ लागला. प्रदक्षिणा घालताना रायाला दम लागत होता. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. पायाला उन्हाचे चटके बसत होते. पण तरी सुद्धा रायाच्या प्रदक्षिणा काही थांबल्या नाहीत. राणीने कितीतरी वेळा रायाला पाणी पिण्याचा आग्रह केला, पण रायाने नकार दिला. बघता बघता रात्र झाली, पण तरीही रायाच्या प्रदक्षिणा काही थांबल्या नाहीत. रायाच्या पायातून रक्त येत होतं. तहानेने व्याकुळ झालेला राया घामाने भिजलेला होता. राणी कितीतरी विनवण्या करत होती त्याला, पण ऐकेल तो राया कसला. रायाच्या मनात नुसता काहूर माजला होता, तर दुसरीकडे मंजिरी मृत्यूच्या दारात होती. मंजिरी रात्र झाली तरी सुद्धा अजूनही शुद्धीवर आली नाही. जवळजवळ मध्यरात्री झाली तरी सुद्धा रायाच्या प्रदक्षिणा काही थांबल्या नाहीत. थोड्या वेळातच राणीला आईचा फोन आला, मंजिरी शुद्धीवर आली म्हणून. राणीने आनंदाने रायाला जाऊन सांगितलं की मंजिरी शुद्धीवर आली, तुमच्या प्रयत्नांना यश आले जिजू, मंजिरी शुद्धीवर आली. हे ऐकून रायाचा आनंद गगनात मावेना. त्याला श्रीकृष्णाचे कसे आभार मानू हेच समजत नव्हतं. रायाने श्रीकृष्णाचे आभार मानले आणि धावपळतच हॉस्पिटलला निघून गेला. या अपघातामुळे श्रीकृष्णाने राया आणि मंजिरीचं नातं आणखीनच घट्ट केलं. शेवटी रायाच्या प्रयत्नाला यश आलं. जिथे खरं प्रेम असतं ना, तिथे मग आपल्या प्रेमाला आपण त्या व्यक्तीला मृत्यूच्या दारातून सुद्धा परत आणू शकतो. फक्त ते खरं प्रेम असावं लागतं. तुम्ही सुद्धा कुणावर प्रेम करत असाल तर ते मनापासून करा, टाइमपास म्हणून करू नका. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.